मंत्रालयात परिवहन मंत्र्यांच्या सचिवांना शिवसेनेचे निवेदन. चंदगड तालुक्यात एसटी बसच्या अपुऱ्या संख्येमुळे प्रवाशांचे हाल. बस स्थानक नूतनीकरण व प्रवासी सुविधांसाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी. मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सचिव ओमनकर यांची भेट घेऊन चंदगड तालुक्यातील एसटी बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी आणि जादा बसेस उपलब्ध करून देण्यासाठी चंदगड येथील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. तालुक्यातील एसटी बसच्या अपुऱ्या संख्येमुळे शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचणे कठीण होत आहे. तसेच शासकीय कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या महिला, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांना बस थांब्यावर तासनतास थांबण्याची वेळ येते. प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी तालुक्यात जादा बसेस सुरू कराव्यात व पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात प्रवाशांना सुरक्षित आश्रय मिळावा म्हणून आवश्यक ठिकाणी बस स्टॉप उभारावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच चंदगड बस स्थानकाच्या नूतनीकरणाची गरज लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी या चर्चेतून पुढे आली. बस स्थानक व प्रवासी सुविधा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलावीत. तसेच चंदगड बस स्थानकाच्या नूतनीकरणाची गरज लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी या चर्चेतून पुढे आली. बस स्थानक व प्रवासी सुविधा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलावीत असे निवेदनात नमूद करण्यात आले होते. यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख राजाराम मांगले, चंदगड तालुका प्रमुख कल्लाप्पाना निवगिरे, गडिंग्लज तालुका प्रमुख संजय संकपाळ, महिला तालुका प्रमुख इंद्रायणी बोखमुरकर, उपतालुका प्रमुख वंदना सुभेदार, वाहतूक सेना तालुका प्रमुख सलीम मुल्ला, मनोहर पाटील, मोहन बोखमुरकर, श्रीकांत सुभेदार आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते. नागरिकांच्या सुविधांसाठी एसटी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.